म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं। यामुळे म्हसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचं मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत म्हसळा शहरासाठी 43 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या प्रकल्पामुळे म्हसळा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलाय। म्हसळा तालुक्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। शासनाच्या योजनांचा जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, राज्य शासनामार्फत यावर विशेष भर दिला जातोय। यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। शेतकऱ्यांना पीक विमा, अर्थसहाय्य, शेतीसाठी 0% व्याजानं कर्ज पुरवठा, वीज, पाणी, रस्ते विकासासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत। तसंच राज्यातील महिला आणि मुलींचा मान सन्मान वाढवणं, 8 लक्ष रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च व तंत्रशिक्षण घेता यावं यासाठी शासनानं महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे, असंही पवार यांनी सांगितलं। खासदार सुनील तटकरे म्हणाले की म्हसळा तालुक्यातील मोठमोठ्या विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली असून पर्यटकांची संख्या 4 ते 5 पटीनं वाढली आहे। येत्या वर्षभरात या प्रकल्पाच्या कामाचं उद्घाटन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। मंत्री अदिती तटकरे यांनी म्हसळा शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी 43 कोटी रुपये मंजूर झाल्याबद्दल आभार मानले। तसंच म्हसळा तालुक्यात नगरपंचायत कार्यालय आणि तहसीलदार प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली।